नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला। या 54 वर्षामध्ये शिवसेनेने काय केलं, काय गमावलं, काय कमावलं या सगळ्याची चर्चा झाली। पण या कार्यक्रमामध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली आणि ते म्हणजे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। भविष्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री बघायला मिळेल असं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यावरनं मोठी चर्चेला सुरुवात झाली। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं। म्हणजे फक्त एकाच राज्यामध्ये सत्तेत असलेले देवेगौडा होते, चंद्रशेखर होते किंवा व्हीपी सिंग होते हे सुद्धा त्या काळामध्ये पंतप्रधान झाल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेच्या नक्की मनात काय आहे ही चर्चा सुरू झाली। एकीकडे धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेससोबत ते महाराष्ट्रामध्ये आघाडीमध्ये आहेत, महाविकास आघाडी आहे, राष्ट्रवादी सोबत आहे आणि दुसरीकडे त्यांनी त्यांचा हिंदुत्ववादाचा मुद्दा अजूनही सोडला नाही। हाच हिंदुत्ववादाचा मुद्दा भाजपच्या सुद्धा प्रचारामध्ये किंवा एकूण भाजपच्या सुद्धा जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे शिवसेनेचं हे वक्तव्य हे भाजपला सुद्धा थोडंसं आश्चर्यात पाडणारं आहे। त्यामुळे राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करून त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं तसा काही केंद्रात करण्याचा प्रयोग आहे का अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्यात। तर हे सगळं नेमकं काय आहे, काय होऊ शकतं या सगळ्याबद्दलचं सखोल विश्लेषण मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट। 54 वर्षापूर्वी म्हणजे 1966 साली प्रबोधनकार ठाकरे आणि काही मोजक्या व्यक्तींसमोर शिवसेनेची स्थापना झाली। सुरुवातीला मुंबईपुरती सीमित असलेली शिवसेना हळूहळू राज्यभर पसरली। शिवसेनेच्या कामाचा जो क्रम होता किंवा जी कार्यपद्धती होती ती एकच होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्रीवरून येणारा आदेश आणि त्यानंतर शिवसैनिकांनी केलेली कृती। या आणि केवळ याच धोरणाने शिवसेना चालू होती। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे स्वतः कधीच सक्रिय राजकारणात उतरले नाहीत किंवा त्यांनी कुठली निवडणूक लढवली नाही। उद्धव ठाकरे मात्र त्या बाबतीत थोडेसे वेगळे म्हणावे लागतील, कारण महाविकास आघाडीच्या फॉर्मेशनमध्ये जरी वरकरणी संजय राऊत दिसत असले तरी मुख्यमंत्री होण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलेलं आहे आणि हे आपल्याला मानायलाच हवं। त्यामुळे 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंच जण असे आहेत की जे पहिले ठाकरे ठरलेले आहेत, दोघं जण की ते प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत। आता या सरकारसमोर चक्रीवादळासारखं असू द्या किंवा कोरोनासारखं आव्हान आहे आणि त्यांचं काम सुरू आहे ही गोष्ट वेगळी, पण ज्या पद्धतीने शिवसेनेच्या वाटचालीमध्ये प्रत्यक्ष ठाकरे घराण्यातली व्यक्ती मुख्यमंत्री होते किंवा मंत्रीपदी जाते तर हा एक मैलाचा दगड म्हणावा लागेल। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसशी जुळवून घेत, राष्ट्रवादीशी जुळवून घेत त्यांचं काम सुरू झालेलं आहे आणि दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांचं वक्तव्य आलं की आम्हाला उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदी बघायचं आहे। शिवसेना प्रमुख असलेले बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि आता त्याही पुढे जाऊन संजय राऊत यांनी सांगितलं की आता राज्याच्या सीमा ओलांडायची वेळ आलेली आहे, देशाचं नेतृत्व करायची वेळ आलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदी बघायचं आहे। तर या वक्तव्याला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे खरं तर बघणं इंटरेस्टिंग होतं आणि त्याच कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संजय राऊत यांच्या बोलण्याला एक प्रकारे दुजोराच मिळेल असं वक्तव्य केलं। ते म्हणतात की शिवसेनेचा पंतप्रधान आता बघायचा आहे। शिवसेनाचं कायमचं सूत्र आहे की प्राण जाय पर वचन न जाय आणि शिवसेना कधीही लाचार होणार नाही, शिवसेना पक्षप्रमुख कधीही लाचार होणार नाही आणि आपला संपर्क जरी कमी झाला तरी कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्यामध्ये मी अंतर पडू देणार नाही असं सुद्धा ते म्हणाले। पण या सगळ्यामध्ये पंतप्रधान होण्याची जी इच्छा आहे, जी त्यांची मनीषा आहे ती त्यांनी लपवली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं। त्यामुळे आता एक गोष्ट तर नक्की झालेली आहे की शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे यायचं आहे, पण ते अजिबात सोपं नाही आहे, कारण राज्यापुरता सीमित असलेला पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यामध्ये खूप फरक आहे। मुळात प्रत्येक राज्यामध्ये कार्यकर्ते तयार करावे लागतील, नेते तयार करावे लागतील, पक्षाची ओळख तयार करावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वोट बँक तयार करावी लागेल। तर याच मुद्द्यावरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या उल्हास पवार यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो आणि ते असं म्हणाले की शिवसेनेने त्यांची इच्छा बोलून दाखवणं यामध्ये काही गैर नाही। खरं तर त्यांच्या प्रामाणिक इच्छेचं कौतुक करायला हवं की त्यांनी बोलून दाखवलं, पण ही गोष्ट अजिबात सोपी नाही आहे, कारण ज्या पद्धतीने चंद्रशेखर असू द्या किंवा व्हीपी सिंग होते तर हे ज्या पद्धतीने काही काळ, अगदी काही दिवस, काही महिने पंतप्रधान झाले तशा पद्धतीने पंतप्रधान होता येतही, पण स्थिर सरकार देणं महत्त्वाचं असतं, विशेषतः केंद्रामध्ये, कारण संपूर्ण देशाची धोरणं ही केंद्र सरकार ठरवत असतं। त्यामुळे स्थिर सरकार जर मिळत असेल तर आणि तरच त्या पंतप्रधान पदाला अर्थ होतो, नाही तर 13 दिवस 13 महिने या सगळ्या गोष्टीला काही फारसा अर्थ उरत नाही।
त्यामुळे शिवसेनेला जर पंतप्रधानपदी जायचं असेल तर खूप काम करावं लागेल, खूप तयारी करावी लागेल. मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा विचार करावा लागेल, देशाच्या धोरणांबद्दलचा विचार मांडावा लागेल. त्यामुळे शिवसेनेची वाट, शुभेच्छा त्यांनी जरी दिल्या असल्या तरी सोपी नसल्याचं सुद्धा सांगितलंय. महाविकास आघाडी ज्यांच्या सोबत शिवसेनेने स्थापन केलेली आहे तो काँग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. अजूनही स्वतः शिवसेना आणि राष्ट्रवादीला स्वतःची राष्ट्रीय स्तरावरती ओळख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताकद निर्माण करणं बाकी आहे. लोकसभेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्राचा नंबर येतो. त्यामुळे इथला एखादा जर पक्ष विचार करत असेल की आम्हाला देशाचं नेतृत्व करायचं तर ते कधीच चुकीचं म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये ही गोष्ट लागू होत नाही, कारण तिथे बसपा असू द्या, सपा असू द्या, अशा छोट्या छोट्या पक्षांमध्ये खरं तर उत्तर प्रदेश विभागला गेला आहे. पण ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशने एक हाती मोदींना मदत केली आणि भाजपचं कमल खिलवलं आणि केंद्रामध्ये सत्ता स्थापन करू दिली, तसं महाराष्ट्रात झालं नाही. आणि याला कारण होतं शिवसेना आणि भाजपमध्ये असलेलं नातं. पण आता त्याही पलीकडे जाऊन भाजपची जास्तीत जास्त जागा येऊनही, सिंगल लार्जेस्ट पार्टी येऊनही शिवसेनेने ठरवून विचारपूर्वक महाविकास आघाडी स्थापन करून त्यांना सत्तेतनं बाजूला ठेवलं. खरं तर हे महाराष्ट्रापुरतं सीमित होतं तेव्हा ते नक्कीच ठीक होतं असा विचार भाजपचे नेते करत असतील. पण जर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा शिवसेना असा काही विचार करत असेल तर ते नक्कीच दखल घेण्यासारखं आहे.